शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी सुनील गुरगुडे. आपण मागील सिरीजमध्ये बघितलं टोमॅटो पिकामध्ये कुठकुठल्या प्रकारच्या आळवणी म्हणजे ड्रिचिंग करायच्या त्याबद्दल आपण चर्चा केलीत. त्या चर्चेसाठी आपल्याकडं मागील वेळेस कृष्णा मधुकर आवारे सर आलेले होते. आज पण आपल्या ह्या पुढील सिरीजमध्ये आवारे सर इथं आलेले आहेत. आवारे सर तुमचं स्वागत. नमस्कार. सध्या सर पावसाळी वातावरण आहे. या पावसाळी वातावरणामध्ये अनेक प्रकारचा रोगांचा प्रादुर्भाव टोमॅटो पिकावर होऊ शकतो. आता मार्केटमध्ये खूप चांगल्या प्रमाणात लागवड टमाट्याची झालेली आहे, होत आहे आणि होणार पण आहे. तर शेतकऱ्यांना असा एक प्रश्न आहे का कुठकुठल्या रोगाचा प्रादुर्भाव टमाटे पिकावर होऊ शकतो सर? तर आमच्या शेतकरी बंधूंना तुम्ही याचं मार्गदर्शन करा. बरं सर. मित्रांनो, टोमॅटो पिकामध्ये सुरुवातीपासून जर व्यवस्थित बघितलं तर स्टेजेस वाईज वेगवेगळे रोग येत असतात. तसं टोमॅटो पिकाला अर्ली स्टेज साधारणपणे फुलकळी लागण्याच्या अगोदर लवकर येणारा करपा असेल, गिरवा असेल, जीवाणूजन्य करपा असेल, आफ्टर सेटिंग म्हणजे फुलकळीची सेटिंग झाल्यानंतर उशिरा येणारा करपा, अँथ्रॅकनोज, ब्लॉसम एंड रॉट यासारखे वेगवेगळे रोग येत असतात. मात्र पावसाळी हंगामामध्ये टोमॅटो पिकावरती सर्वात महत्त्वाचा जो रोग आहे तो म्हणजे जीवाणूजन्य करपा, ज्याला आपण झॅन्थोमोनस ऑक्झिनोपोडीस असं म्हणत असतो. टोमॅटो पिकावरती ऑक्झिनोपोडीस या प्रकारचा कॉझल ऑर्गॅनिझम आहे. वेगवेगळ्या पिकामध्ये वेगवेगळा कॉझल ऑर्गॅनिझम आहे. जीनस तोच आहे, झॅन्थोमोनस. मित्रांनो, या रोगाचा प्रादुर्भाव जर साधारणपणे 48 तासापेक्षा जास्त पाऊस होतो आहे, पावसामध्ये उघडझाकीचे प्रमाण जास्त आहे, म्हणजे पाऊस होतो आहे, ऊन पडतंय किंवा थोडीफार आर्द्रता तिथे वाढते आहे, टेम्परेचर पण वाढत आहे, या प्रकारची जर सिच्युएशन कंटिन्युअसली होत असेल 48 तासामध्ये, तर तिथे जीवाणूजन्य करपा, बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्याला जास्त स्वरूपामध्ये दिसत असते. आता सुरुवातीच्या अवस्थेमध्ये हा जो काय बॅक्टेरियल बाईट आहे तो जर व्यवस्थित बघितला तर बॅक्टेरियल बाईट हा सुरुवातीला पानावरती येत असतो. जशी फ्लॉवरिंग सेटिंग व्यवस्थित होईल, जशी फ्रुटिंग चांगली लागेल, त्यानंतरून तो आपल्याला बॅक्टेरियल बाईट कवळ्या फळांवरती जास्त आलेला दिसतो. कालांतराने तो परिणामी जशी फळाची साईज वाढेल त्या रीतीने आपल्याला तो फळावरती आलेला टिपका हा वाढताना दिसत असतो. बॅक्टेरियल बाईट, जीवाणूजन्य करपा जर तुम्हाला नियंत्रणात ठेवायचा असेल तर पाऊस नसताना किंवा जर क्लायमेट व्यवस्थित आहे तर तिथे अँटीबायोटिकची चांगली फवारणी घेणं गरजेचं आहे. जसं की कासोबामायसिन आहे, स्टेप्टोसायक्लिन आहे, व्हॅलिडामायसिन आहे. व्हॅलिडामायसिनचा वापर करत असताना झाडामध्ये तेवढी स्ट्रेंथ चांगली असायला हवी, झाडामध्ये तेवढी रोगप्रतिकार शक्ती चांगली असायला हवी, त्यानंतरच तुम्ही ड्रीपद्वारे व्हॅलिडामायसिनचा वापर करू शकता. अँटीबायोटिक्स देत असताना क्लायमेट चांगला असल्यावरतीच अँटीबायोटिकचा वापर करा. कारण जर पाऊस पडतो आहे, कारण पावसाच्या सिच्युएशनमध्ये प्लांट आधीच आपलं जे काही ताण आहे तो जैविक अजैविक ताण असेल त्या ताणावरती पीक थोडंफार गेलेलं असतं. कारण त्या एन्व्हायरमेंटमध्ये त्या पिकाला, त्या टोमॅटोच्या झाडाला स्टेबल होण्याची गरज असते. आणि जर तुम्ही अँटीबायोटिकची जर फवारणी जर दिली तर त्याचा परिणाम म्हणून आपल्याला प्लांट आधीच स्ट्रेस किंवा अधिक स्ट्रेसमध्ये गेलेलं दिसत असतं. ती काळजी तुम्हाला तिथे घेणे गरजेचं आहे. अर्ली ब्लाईट असेल, लेट ब्लाईट असेल, अँथ्रॅकनोज असेल, वेगवेगळ्या प्रकारच्या मरीच्या समस्या असतील, या समस्येला मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे जे काही केमिकल्स आहेत ते बाजारामध्ये उपलब्ध आहेत. त्यातीलच पावसाळ्यामध्ये येणारा एक रोग तो म्हणजे गिरवा. मित्रांनो, गिरवा हा रोग जर पाऊस कंटिन्युअसली पाऊस होत असेल, त्या झाडामध्ये किंवा ती जी व्हरायटी निवडलेली आहे त्या व्हरायटीमध्ये जर ती रेझिस्टन्स क्वालिटी नसेल तर गिरव्याचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात वाढत असतो. आता त्यामध्ये तुम्ही बघा की काही व्हरायटी अशा आहेत की त्या व्हरायट्यांवरती अचानकपणे गिरवा आलेला दिसतोय, मात्र काही व्हरायटी अशा आहेत की त्या व्हरायट्यांवरती गिरवा येत नाही. का? कारण त्या व्हरायटीचे कॅरेक्टर जर त्या रोगाच्या विरुद्ध किंवा रोगप्रतिकार शक्ती त्या व्हरायटीची जर चांगली असेल, उदाहरणार्थ सांगतोय मी, आर्यमान 108 ह्या व्हरायट्यांवरती अर्ली ब्लाईटचे गिरव्याचे सिम्पटम्स फार मोठ्या प्रमाणात दिसतात. मग आता तिथे काय करणं गरजेचं आहे? सर्वात महत्त्वाचं, जर तुमची व्हरायटी ही जर हायली प्रोडक्टिव्ह असेल आणि जर त्या प्रतीचं क्लायमॅट तिला जर नसेल तर ती व्हरायटी ते कॅरेक्टर कधी कधी सोडून देत असते. त्यामुळे परिणामी अनेक वेगवेगळे रोग आपल्याला त्या पिकावरती आलेले दिसत असतात. तर मग गिरव्याच्या नियंत्रणासाठी काय? तुम्ही अन्नद्रव्य व्यवस्थापन जर व्यवस्थित जर ठेवलं तर 100% तुम्हाला गिरवा हा नियंत्रणात आलेला दिसतो. कारण कुठल्याही सजीवाचं रचना अशी बनवलेली आहे, जर त्या सजीवामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थित असतील तर 100% तो सजीव कुठल्याही रोगाला बळी पडत नाही.
त्यामुळे न्यूट्रिशनवरती जास्त भर देणं फार गरजेचं आहे. तुम्ही न्यूट्रिशन त्या प्रतीचे जपा. सुडोसर्कोस्पोरा फिजियाना जो गेरवा आहे हा मुळात तर मॅग्नीज या न्यूट्रिशनच्या कमतरतेमुळे आपल्याला आलेला दिसतोय. मॅग्नेशियम असेल आणि मॅग्नीज असेल, मॅग्नेशियमची मात्रा आपण देतोय साधारणपणे. टोमॅटो हे हायली प्रोडक्टिव्ह क्रॉप आहे. एकरी साधारणपणे 35-40 टन प्रति एकर जर किलोमध्ये जर धरलं तर 35 ते 40 हजार किलो प्रति एकर हे फार मोठं उत्पादन झालं. ड्युरेशन फार कमी आहे मित्रांनो. फार अगदी कमी ड्युरेशनमध्ये इतकं जर प्रोडक्शन देणारं जर क्रॉप असेल तर तिथे न्यूट्रिशन त्या प्रतीचे देणे गरजेचे आहे. त्या रोगाच्या नियंत्रणासाठी ट्रायसायक्लाझोल जसं की सेविक झालं, हेक्झाकोनाझॉल, डायफेनोकोनाझॉल यासारखी जी बुरशीनाशक आहे ती चांगल्या प्रकारे काम करतात. जसं की सेविक, इम्प्रेशन असेल, क्वांटाप असेल, मेरिऑन असेल, स्कोर असेल यासारखी बुरशीनाशक चांगल्या प्रतीचे काम करतात. पण जर तुम्हाला त्या रोगाला नियंत्रित ठेवायचं असेल तर तिथे तुम्हाला ट्रायसायक्लाझोल जो आहे, सेविक आहे, त्यासोबत चांगले कॉम्बिनेशन अजून दुसरे बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे. कारण ट्रायसायक्लाझोल जर कंटिन्युअसली तुम्ही त्याच बुरशीनाशकाचा सतत वापर जर झाला तर परिणामी त्या बुरशी किंवा त्या रोगामध्ये त्या रोगाची प्रतिकारशक्ती वाढलेली आपल्याला बघायला भेटत असते. म्हणून व्यवस्थितरित्या चांगले कॉम्बिनेशन जसे की GSP कंपनीचे ट्युस्टार हे एक बुरशीनाशक आहे जे की चांगल्या प्रकारे त्या रोगाला नियंत्रित ठेवते. अजून एक पोटॅशियम साल्ट ऑफ फॉस्फोनेट जे की टफाईट 90, टफाईट 40 हे देखील त्या रोगाला चांगल्या प्रकारे नियंत्रणात ठेवू शकतात. आपण 2 डिसीजेस बघितले जो की झॅन्थोमोनस आणि गेरवा. तसेच लेट ब्लाइट, अर्ली ब्लाइट या रोगाला सुरुवातीपासून नियंत्रित ठेवायचं असेल तर कुठला रोग आपल्या पिकावरती आलेला आहे ते ऑब्झर्वेशन्स घ्या आणि त्या रोगाला चालणारीच बुरशीनाशक वापरा. परिणामी अनेक वेळा असं होतं की रोग एक आलेला आहे आणि बुरशीनाशक आपण वेगळी वापरतोय. त्यामुळे त्या रोगाचा प्रादुर्भाव किंवा तो रोग आपल्याला नियंत्रणात आलेला दिसत नाही. त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, आलेला रोग कोणता आहे ते जाणून घ्या आणि त्यानंतरच तुम्ही ती बुरशीनाशकं वापरा. सर खूप छान माहिती दिली शेतकऱ्यांना. आता जसं टमाट्याच्या पिकामध्ये रोगांचा प्रादुर्भाव आहे तसंच आता पुढील वातावरणामध्ये किडींचा पण टमाटे पिकामध्ये खूप जास्त प्रमाणात यावर्षी प्रादुर्भाव होणार आहे आणि होत पण आहे. त्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना त्याचं तुम्ही मार्गदर्शन करावं. कारण ह्या वर्षी थोडं टेम्परेचर जास्त आहे, उष्णता जास्त असल्यामुळं किडींचा प्रादुर्भाव जास्त राहील. कारण तर जे लाईफ सायकल आहे ते लवकर होईल, ड्युरेशन कमी असल्यामुळे ते लाईफ सायकल फास्ट होईल. त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव यावर्षी जास्त राहील. तर किडीच्या प्रादुर्भावासाठी आमच्या शेतकऱ्यांना काय मार्गदर्शन करावं सर? अगदी बरोबर सर. म्हणजे अतिशय महत्त्वाचा मुद्दा तुम्ही सांगितलेला आहे. प्रत्येक जो काही जीव आहे त्या जीवाला या वातावरणामध्ये, या निसर्गामध्ये राहण्याचा अधिकार आहे. त्यामुळे तो जीव काय करतो आहे, क्लायमेट जरी वेगळं असेल तर स्वतःला त्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी मॉडिफाय करून घेतोय. अनेक वेळा प्रश्न पडतो की पावसाळी हंगाम आहे, पाऊस जास्त स्वरूपाचा पडतोय, मात्र किडीविषयी आपण का बोलतोय हा अनेक वेळा प्रश्न आपल्याला पडत असतो. पण असं अजिबात नाही. टोमॅटो पिकाचा जर अभ्यास करायचा झाला, सोप्या आणि साध्या भाषेमध्ये सांगतो, जर कवळी फूट तुमच्या पिकाला जर दिसत असेल तर 100% रसशोषक किडी वाढणार आहे. ज्या वेळेस कवळी फूट नाही आहे किंवा कवळी फूट नाही आहे त्या ठिकाणी तुम्हाला आळी, जी काय आळी आहे तिचा प्रादुर्भाव वाढणार आहे. आणि सांगितल्याप्रमाणे प्रत्येक इन्सेक्ट स्वतःला मॉडिफाय करतोय, स्वतःला त्या परिस्थितीमध्ये जगण्यासाठी बदलतोय. त्यामुळे टोमॅटो पिकावरती येणाऱ्या महत्त्वाच्या किडी, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, रेड माईट असेल, लाल कोळी ज्याला आपण म्हणतो, जर आळीचा जर भाग जर घेतला तर आळीमध्ये नागाळाई असेल, फळ पोखरणारी आळाई असेल, स्पोडोप्टेरा लिटुरा पाने खाणारी आळाई असेल व सर्वात महत्त्वाचं शेंडा आळाई ज्याला आपण शूट बोरर म्हणतो. या वर्षी आपल्याला आळाईचा व रोगांचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार आहे. मग आता या रोगांना नियंत्रित कसं करू शकतो किंवा या किडींना आपण नियंत्रित कसं करू शकतो? कारण कीड म्हटली की त्या कीड किंवा ती कीड नेक्स्ट जनरेशन ज्यावेळेस तिला असं लक्षात येईल की आपली जनरेशन किंवा आपली जो काही लाईफ सायकल आहे ती ब्रेक होणार आहे, तर ती कीड काय करते, नेक्स्ट जनरेशनला लवकर जन्माला घालत असते. मग अशा वेळेस परिणामी आपल्याला ती कीड नियंत्रणात आणणं फार अवघड जात असतं.
मग तिथे काय करायचं आहे लक्षात घ्या. जर तुम्ही सुरुवातीला साधारणपणे ड्रिचिंगमध्येच जर चांगल्या कीटकनाशकांची जर फवारणी कीटकनाशकांची आळवणी जर केली तर तिथे 100% तुम्हाला कीड ही चांगल्या प्रकारे नियंत्रण दिसणार आहे. मग आता कीड नियंत्रित करण्यासाठी काय करू शकता तुम्ही. थायोफेनाइट मिथाइल जसे की रोको आहे, क्लोथिरोलाइन म्हणजे डेंटासो आहे, यासारख्या कीटकनाशकांची डेसिझंट्रिज आहे, डेल्टामिथेन आहे, यासारख्या कीटकनाशकांची जर तुम्ही आळवणी जर केली तर 100% सुरुवातीपासून तरी नागाळी असेल, पांढरी माशी असेल, थ्रिप्स असेल, यासारख्या किडी आपल्याला नियंत्रित आलेल्या दिसत असतात. मात्र पूर्णपणे झाड व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आहे आणि पांढरी माशी, थ्रिप्स यासारख्या जर किडींचा प्रादुर्भाव जर दिसत असेल तर तिथे जाणून घ्या की कुठल्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. कारण किडी या व्हायरसला निमंत्रण देत असतात आणि जर व्हायरस जर तुमच्या प्लॉटवरती किंवा तुमच्या टोमॅटो पिकावरती जर दिसायला सुरुवात झाला तर तो उत्पादन कमी करण्यासाठी मोठा कारणीभूत ठरू शकतो. त्याच्यामुळे काय करा, पांढरी माशी दिसत असेल तर ॲसिटामाप्राइड आहे, SLR 525 आहे, सोलोमन आहे, इव्हन रॅनफॅन आहे, यासारख्या कीटकनाशकांची फवारणी घ्या आलटून पालटून. जर इफिशियन्सी फार कमी असेल तर तिथे तुम्ही ॲसिटामाप्राइड जे की टाटा मानिक येत असते त्यांनी देखील कीड नियंत्रण आणू शकता. पुढे आहे थ्रिप्स. थ्रिप्स ही जी काही कीड आहे तुमच्या व्हायरसला सगळ्यात जास्त निर्माण करणारी किंवा आणणारी ही कीड सर्वात जास्त आहे थ्रिप्स. तर मग तिथे तुम्हाला थ्रिप्स हा कसा किंवा त्याची लाईफ सायकल कशी हे जर जाणून घेतलं तर तिथे तो थ्रिप्स लवकर नियंत्रणात येऊ शकतो. मग तिथे काय आहे, सुपर कॉम्प्युटर आहे त्याचा तुम्ही वापर करू शकता, सोलोमन आहे तिथे तुम्ही थ्रिप्सला चांगलं नियंत्रण आणू शकता, उलला आहे, लेसेंट आहे, यासारख्या कीटकनाशकांची जर फवारणी जर घेतली तर थ्रिप्स लवकर नियंत्रणात येतो. अनेक वेळा असं लक्षात येतं की लाल कोळी हा पावसामध्ये वाढत नाही. अनेक शेतकरी म्हणूनचं म्हणजे मी असं ऑब्झर्वेशन आहे, लाल कोळी आलेला असतो आणि शेतकरी म्हणतो की सर गेरवा आहे आणि गेरव्याच्या फवारण्या जात आहे, किंवा कारण गेरव्याचे आणि लाल कोळीचे सिम्पटम्स सेम आहे हे जाणून घ्या. स्ट्रेचेस पानावरती स्ट्रीप आलेली दिसते आणि त्या स्ट्रीपमुळे आपण म्हणतो की तिथे गेरवा आलेला आहे, लाल कोळी नाहीये. पण तसं नाही, तुम्हाला तिथे लाल कोळी आलेला असतो. मग लाल कोळी नियंत्रण किंवा लाल कोळी का येतो हे जाणून घ्या. लाल कोळीला रस शोषण्यासाठी निब्बर पाणी किंवा जी पाणी हार्ड आहेत ती पाणी आवश्यक असतात. लाल कोळी कधीही कवळ्या पानांवरती जे काही आपण म्हणतो सर्वायवल करत नाही. तो जी पाणी निब्बर झालेली आहे, जी पाणी अगदी निब्बर आहे त्यावरती सर्वायवल करत असतो. मग तिथे तुम्ही काय करू शकता, अबासिन हे चांगले कीटकनाशक आहे, झिरोमाइट हे चांगले एक कीटकनाशक आहे, ओमाइट आहे, तुमचं अबासिन मी सांगितलं, त्यानंतरून सिमोडिस यासारखी जी काही कीटकनाशकं आहेत त्याची तुम्ही तिथे फवारणी घेऊ शकता. जी की कीटकनाशके ट्रान्सलॅमिनर आहे, पानाच्या वरच्या भागावरती स्प्रे केल्यानंतर पानाच्या खालच्या बाजूने निघतात, अशा कीटकनाशकांची फवारणी तिथे जी रेड माईटसाठी चालतात तिथे त्यांची घेणं गरजेचं आहे. कारण अनेक वेळा प्रश्न पडत असतो की रेड माईट नियंत्रण आणायचं असेल तर आपण वरतून फवारणी घेतो आणि खालच्या बाजूने आहे, तर ट्रान्सलॅमिनर ॲक्शनची कीटकनाशके सहजासहजी वापरा. अजून एक सांगतो मित्रांनो, सल्फर हे असे बुरशीनाशक आहे की जे रेड माईटला नियंत्रणात करते, कंट्रोल आणते, त्याच्यामुळे तुम्ही त्याचाही तिथे वापर करू शकता. वेगवेगळ्या प्रकारच्या अळ्या झालं, मी सांगितलं शूट बोरर असेल, फूड बोरर असेल, लीफ इटिंग कॅटरपिलर्स असेल, या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या अळ्या आहेत त्या अळ्यांना नियंत्रित आणण्यासाठी तुम्हाला प्रोक्लेम झालं, डेलिगेट झालं, डिसीज झालं, यासारखी कीटकनाशकांची फवारणी घेणं, वायगो आहे, एम्प्लिगो आहे, कोराझन आहे, तिथे घेणं गरजेचं आहे. पण त्यासोबतच जर तुम्हाला त्याची लाईफ सायकल जर ब्रेक करायची असेल तर VBM व्हर्टिसिलियम बिव्हेरियम मेटारायझा याची तुम्ही कॉम्बिनेशनमध्ये फवारणी घेऊ शकता, जेणेकरून ती लाईफ सायकल त्या इन्सेक्टची लवकर ब्रेकडाऊन होईल आणि तो इन्सेक्ट लवकर नियंत्रणात येईल. सर छान माहिती दिली. आता तुम्ही जसं सांगितलं किडीचं नियंत्रण करण्यासाठी स्प्रेइंग वाटे करू शकता, पण तसंच सर सुरुवातीपासून जर आपण काही ड्रिचिंग जर केल्या तर 2-3 प्रकारच्या ड्रिचिंग जर आपण केल्या तर चांगल्या प्रकारचं किडींचा प्रादुर्भाव पिकावरती कमी होत असतो. तर कुठल्या कुठल्या कीटकनाशकांची ड्रिचिंग आपण केली पाहिजे जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च पण कमी होईल आणि झाड पण संरक्षणात्मक राहील. असं कुठल्या ड्रिचिंग करू शकता शेतकरी? का 2-3 ड्रिचिंग तुम्ही सांगा शेतकऱ्यांना का तुम्ही हे करून तुमचं संरक्षण होऊ शकतं? त्या प्लांटवरती सुरुवातीला होणारे संस्कार
हे ते प्लांट ठरवत असतं की ते उत्पादन कसं देणार आहे. मी एक सांस्कृतिक शब्द वापरलेला आहे, संस्कार. आता संस्कार करणे म्हणजे काय? त्या प्लांटच्या व्यवस्थित वाढीसाठी अन्नद्रव्य व्यवस्थित द्या. जर तुम्हाला असं वाटतंय की आपल्या जो काही प्लॉट आहे त्या प्लॉटमध्ये किडींचा प्रादुर्भाव वाढतोय, तर अळवणीमध्येच त्याला चांगल्या प्रकारचे कीटकनाशक वापरा. जर आपल्याला माहिती आहे की भविष्यामध्ये माझ्या प्लॉटमध्ये जर बुरशीचा प्रादुर्भाव वाढतोय, तर तिथे चांगली बुरशीनाशक द्या. या 3 गोष्टी सांगितल्या त्या प्रत्येक क्रॉपला गरजेच्या आहेत, टोमॅटो नाही, इव्हन सर्वच क्रॉपला. तर सरांचा प्रश्न होता की कीटनाशक किंवा कुठले कीटनाशक आपण असे देऊ शकतो की ते त्या पिकावरती येणाऱ्या किडींना नियंत्रण ठेवेल. मित्रांनो, पहिलं आणि सगळ्यात चांगलं कीटकनाशक आहे जे की आपण त्याची जर ड्रिचिंग जर केली तर आपल्या जमिनीमध्ये असलेले जे बेनिफिशियल इन्सेक्ट असतील, बेनिफिशियल इन्सेक्ट झाले, बेनिफिशियल फंगस झाले, बेनिफिशियल बॅक्टेरिया झाला, त्यांना कुठल्याही प्रकारे किल करत नाही, मारत नाही. ते म्हणजे स्लेअरको, जे की तुम्ही जर पहिल्या ड्रिचिंगला जर घेतलं तर त्याचे फार सुंदर असे रिझल्ट येतात. दुसरं कीटकनाशक म्हणजे PCT 410, याचा देखील तुम्ही तिथे चांगल्या प्रकारे वापर करू शकता. पुढचं आहे डेसीज 100. जर तुम्हाला आपल्या प्लॉटमध्ये जर गोगलगाईचा प्रादुर्भाव जर दिसत असेल तर डेसीज 100 हे देखील चांगल्या प्रतीचे कीटकनाशक तुम्ही तिथे वापरू शकता. पुढचं आहे ॲक्ट्रा. ॲक्ट्रा हे सिजंटा कंपनीचे आहे. मात्र एकमेव ॲक्ट्रा हे कीटकनाशक असे आहे की जर तुम्ही त्या ॲक्ट्राची ड्रिचिंग जर केली तर ते पिकाची मुळी वाढवतं. लक्षात घ्या, किडीला तर नियंत्रणात ठेवतंय, पण त्या पिकाची व्हाईट रूट चांगल्या प्रतीचे वाढवतो. म्हणजे अशा कीटकनाशकांची तुम्ही तिथे आळवणी करू शकता. ओके, धन्यवाद. जसं आता सांगितलं, आपण आळवणी मार्फत, पॉवर मार्फत आपण केमिकल जे तुम्ही उपाययोजना सांगितल्या, त्यामध्ये बायोलॉजिकल काही अशा उपाययोजना आहे का? त्याच्यामध्ये केमिकल आणि बायोलॉजिकल आपण घेऊन त्या किडीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे, कारण की सारखं केमिकल जर तुम्ही फवारणी केली तर त्या किडीमध्ये रेजिस्टंट पॉवर ही वाढून जात असते. तर मग असे कुठले बायोलॉजिकल प्रोडक्ट आहे का जे शेतकऱ्यांनी त्या केमिकल उत्पादनाबरोबर जर घेतले तर दोन्ही पण शेतकऱ्यांना फायदा होईल, बायोलॉजिकल पण रिझल्ट चांगले येतील आणि केमिकल पण रिझल्ट चांगले येतील आणि त्या किडीमध्ये रोगाची रोगप्रतिकारशक्ती पण वाढणार नाही. असे कुठले बायोलॉजिकल आपण घेऊ शकतो सर? आजच्या जो काही उत्पादनाच्या दृष्टीने शेतकरी विचार करतोय आणि फक्त केमिकल या दृष्टीने विचार करता जर बघितलं तर सरांनी जो प्रश्न विचारलेला आहे तो खरंच आपण तिकडे वळून बघण्याची गरज फार मोठ्या प्रमाणामध्ये आहे. मित्रांनो, जर तुम्ही फक्त केमिकल्सची जर आळवणी असेल, स्प्रे असेल जर करत असाल तर भविष्यामध्ये तुम्ही तुमच्या नेक्स्ट जनरेशनला नापीक जमीन देणार आहे, हे जाणून घ्या. त्यामुळे जर किडीचं जर आपण बघतोय तर त्या किडीच्या किंवा कुठल्याही इन्सेक्टला जर नियंत्रित आणायचं असेल तर आपल्याकडे गुड सोर्स व्हर्टिसिलियम आहे, ब्युवेरियम आहे, ब्युवेरिया बॅसियाना आणि मेटारायझियम, या ज्या आहे या परोपजीवी बुरशा आहेत. म्हणजे लक्षात घ्या, जर तुम्हाला ह्या बुरशा जिवंत ठेवायच्या असतील तर तुम्ही त्या कीटकनाशकांसोबत देऊ शकता. म्हणजे कुठले कीटकनाशक? कारण बुरशीनाशकांना किंवा बुरशीला मारण्यासाठी आपल्याला माहिती आहे बुरशीनाशक गरजेचं आहे. त्यामुळे जर तुम्ही आळवणीमध्ये साधारणपणे ॲक्ट्रा 200 लिटर पाण्यासाठी 100 ग्रॅम घ्या. व्हीबीएम जर डायरेक्ट बेस्ट कॉम्बिनेशन जर सोबत जर येत असेल 3 इंच पण, तर व्हीबीएम 4K टेक्नॉलॉजीचं साधारणपणे 500 ग्रॅम 200 लिटर पाण्यामध्ये जर घेतलं आणि त्याची जर आळवणी जर केली तर कुठल्याही इन्सेक्टची लाईफ सायकल ही नियंत्रणामध्ये आणायला चांगली मदत होईल. कारण गोगलगाईला जी आहे मेटारायझियम ती चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणत असते. जी पांढरी माशी असेल किंवा ज्या काही सकिंग पेस्ट आहे त्यांना व्हर्टिसिलियम चांगल्या प्रकारे नियंत्रणात आणत असते. आणि ज्या आळ्या आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या, ज्या काय आपण आळ्या असतील, कुठली आळाई असो, त्या आळाईला परोपजीवी बुरशी जी ब्युवेरिया बॅसियाना ज्या आहेत, जे ब्युवेरिया आहे त्या नियंत्रणात आणत असतात. त्याच्यामुळे व्हीबीएमचा जर तुम्ही कीटकनाशकाबरोबर जर वापर जर केला तर त्याचे फार सुंदर असे रिझल्ट येतील. फक्त कुठल्या ॲसिड असेल किंवा बुरशीनाशक असेल त्यासोबत देऊ नका, कारण साहजिकच आहे त्या जैविक घटक आहेत त्यामध्ये, आणि त्या जैविक घटकांना जर चांगलं सुटेबल जर ग्रो करायचं असेल तर त्या प्रतीचं क्लायमेट त्या बुरशीला असणं गरजेचं आहे. कारण माणूस आपण सुद्धा जर एखादं खराब क्लायमेट आहे किंवा खराब वास येत आहे तर त्या ठिकाणी आपण थांबत नाही, दुसरीकडे निघून जात असतो.
तसंच त्या जर बुरशीला जर असं लक्षात येतं की इथलं क्लायमेट मला ग्रो होण्यासाठी चांगलं नाही आहे, तर तो कंटिन्युअसली डॉर्मन्सीमध्ये असतो, कंटिन्युअसली सुप्तावस्थेमध्ये असतो आणि तो सुप्तावस्था मोडत नाही त्याची. ज्यावेळेस त्याला फेवरेबल क्लायमेट येईल, ज्यावेळेस त्या प्रतीचं वातावरण येईल, त्यावेळेस तो त्याची सुप्तावस्था मोडून पिकासाठी असेल किंवा कुठल्याही जी काही नेचर्स आहे त्या नेचरमध्ये जलमतो आणि तो चांगल्या प्रतीचं काम करतो. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं सर, कुठलंही बायोलॉजिकल कीटकनाशके कुठल्याही बुरशीनाशकाबरोबर वापरायचं नाही, कारण ती बुरशी आहे आणि बुरशीनाशकाबरोबर जर घेतली तर ती बुरशी डॅमेज होऊन जाईल. म्हणजे तुम्ही कीटकनाशक आणि बायोलॉजिकल कीटकनाशक तुम्ही एकत्र घेऊन फवारणी करू शकता, फक्त त्यामध्ये बुरशीनाशक घ्यायचं नाही ही तुमच्यासाठी. आणि ड्रिचिंग पण करू शकता, वरून स्प्रे मध्ये पण करू शकता. ओके, धन्यवाद सर. आज तुम्ही इथं आले आमच्याकडे आणि आमच्या शेतकऱ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन केलं आणि तुमच्या मार्गदर्शन आमच्या शेतकऱ्यांचा खरंच खूप फायदा होईल. असंच नवीन नवीन तुम्ही आम्हाला माहिती देत राहा. आणि मित्रांनो, शेतकरी बंधूंनो, आपली सिरीज अशीच पुढे चालू राहील. तर धन्यवाद. नमस्कार. नमस्कार सर. नमस्कार.